नमस्कार, मी विठ्ठल शेषराव अवताडे. प्रभाग क्रमांक 10 मधून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये रोकडिया नगर, चंद्रलोक सोसायटी, वारकरी नगर, मोदी नगर, सद्गुरू नगर असा काही भाग आहे. त्यासोबतच जमजम नगर हा सुद्धा भाग आहे. गेल्या 15 वर्षापासून ज्या काही हद्दवाढ भागाचा विकासासाठी आलेला निधी होता, त्या निधीच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत किंवा काही कामं होत असतील. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्या व्यतिरिक्त जो सर्वांगीण विकास असतो, तो सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठीची ब्लूप्रिंट घेऊन मी तुमच्या समोर येत आहे. येणाऱ्या काळामध्ये रस्ते, नाल्या, लाईट याच्या पलीकडे जाऊन ज्या काही सुविधा पाहिजे, ज्या काही प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास गेल्या 10 वर्षापासून मी करत आहे. आणि हा अभ्यास करत असताना, या ठिकाणी राहत असताना दैनंदिन निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, याला संपवण्यासाठी, कायमचे उपाय आखण्यासाठी आणि आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागतो, या सूक्ष्म नियोजनासह मी सगळ्या गोष्टीला घेऊन एक ब्लूप्रिंट तयार केलेली आहे. प्रचाराच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडणारच आहे. येणाऱ्या काळामध्ये जे काही मला करायचं आहे ते प्रचाराच्या दरम्यान मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे. माझी सर्व मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे की एक तरुण अभ्यासू, एक नेतृत्व म्हणून, तुमचा सेवक म्हणून तुम्ही मला या सेवेची संधी द्यावी. गेल्या 15 वर्षापासून मी विविध संघटनेच्या माध्यमातून आपल्यासाठी काम करत आलेलो आहे. शेतकरी, विद्यार्थी, तरुण यांच्यासाठी अनेक आंदोलने केलेली आहेत. आपल्या परिसरातल्या विविध समस्यांच्या संदर्भात मी अनेक कामं नगरपालिकेकडे निवेदनं देऊन मागितलेली आहेत. ते कामं करून घेण्यासाठी तत्पर राहिलेलो आहे. आपल्या परिसरातला हद्दवाढीच्या नंतर जो टॅक्सेशनचा विषय होता त्यासाठी मी मागणी लावून धरली आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी नगरपालिकेसोबत मी लढलेला आहे. त्यासोबतच आपल्या परिसराच्या विविध समस्यांसाठी वारंवार निवेदनं देऊन मी आवाज उचललेला आहे. गेल्या 10 वर्षात अनेक समस्या मी जोडून बघितलेल्या आहेत आणि त्या समस्या कायमच्या कशा संपतील यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. तरी माझी मायबाप जनतेला विनंती आहे की माझ्या 10 वर्षाच्या या सामाजिक कार्याचा आढावा डोळ्यासमोर घेऊन एक राजकीय पदार्पण मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी करत आहे आणि आपण नक्कीच मला आशीर्वाद रूपी सहकार्य करावं ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. धन्यवाद.